सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या 22व्या राज्य अधिवेशन नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न झाले। राज्यातील विविध भागातून आलेले पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्र पक्षांचे नेते मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी झाले। सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना विविध वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत कष्टकरी, शेतकरी, आदिवासी आणि कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला। सभेला मित्र पक्षाचे नेते म्हणून प्रमुख वक्ता म्हणून कॉम्रेड राजेंद्र बावकेड, कॉम्रेड किशोर ढमाले उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष कॉम्रेड करणसिंग कोकणी होते। यावेळी उपस्थितांनी आपल्या भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी संकट, आदिवासींचे वनहक्क, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही संस्थांपुढील आव्हाने या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली। देशातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सर्व डाव्या लोकशाहीवादी आणि परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले। अधिवेशनाला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मध्ये प्रस्थापित पक्षांच्या लोकांची नावे तुम्हाला दिसतील। अनेक महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांच्या नावामध्ये तुम्हाला कुठेही कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता आढळणार नाही। भ्रष्टाचार करताना कोणत्याही कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता तुम्हाला आढळणार नाही। कारण जे तत्वज्ञान मार्क्सनी, लेनिननी आणि इथल्या या भूमीत रुजलेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जे तत्व रुजवलेले आहेत, ज्या भूमिका रुजवलेल्या आहेत, या भूमिका या देशातल्या जनतेमध्ये समतेचं जे काही राजकारण त्यांनी शिकवलेलं आहे ते समतेचं राजकारण सातत्याने कम्युनिस्ट पार्टीतले लोक आपल्या अंगी बाणवतात आणि आपल्या आचरणात सातत्याने ठेवत असतात। खरं म्हणजे तुमच्या या अधिवेशनामध्ये तुम्हाला मी जे काही एक प्रकारची सदिच्छा व्यक्त करायला आलेलो आहोत। अनेक लोक सांगतायत परिस्थिती खूप वाईट आहे। प्रस्थापित राजकारणामध्ये असलेले पुढारी सांगतायत का लाल बावट्याचं काय खरं, तिकडे केरळमध्ये गेला, इकडे पश्चिम बंगालमध्ये गेला, तिकडं तुमचं महाराष्ट्रात तुमचं टिपूस आलं नाही, या दृष्टिकोनातून ते काय करतायत, सातत्याने आपली काय करतायत, एक प्रकारची हेटाळणी करण्याचा प्रयत्न करतायत। कारण प्रस्थापितांच्या राजकारणामध्ये आणि कम्युनिस्ट पार्ट्यांच्या राजकारणामध्ये जो मूलभूत फरक आहे, तो मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे। तो मूलभूत फरक तुमच्या ध्यानात जर आणून द्यायचा असेल तर प्रस्थापित असलेल्या पक्षांचं राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित असतं।